झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. कुठं घेऊन चाललंयस ते कसं? सावकाश सावकाश पाऊल टाक, सावकाश. उजीकडे उजीकडे. बस हळू हळू हळू. अर्जुन तुझं काय चाललंय? आपले आजपर्यंत आहे ना तुला कुणीच असलं सरप्राईज दिलं नाही. अरे सर सांग की, डोळे उघड हळू अर्जुन. हळू 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 हळू. आई शपथ, तू कुठे घेऊन चाललायस मला? 2 मिनिटं. बस बस बस. रेडी? हा उघड लवकर. 1 2 3. आई शपथ, अरे कसलं भारी दिसतंय इथून. दिसतंय का नाही? अगं इथं तर काहीच नाही आपे. तिथं वर गेलो ना आपण, हा. असलं भारी दिसल ना, लय भारी दिसत. खरंच ना कच. 1 मिनिट, वरून म्हणजे? अगं माझी एक मैत्रीण आहे जी कलेक्टर होणार आहे. ती मला काय म्हणलेली माहिती का? काय? ती म्हणली होती की ए अर्जुन, मला ना कधी कधी पक्षी हो वाटतं. म्हणजे असं आकाशात उंच उडायचं, गिरक्या घ्यायच्या, कसलंच टेन्शन नाही आणि काही नाही. ए त्यांना वरून हे सगळं खालचं कसलं भारी दिसत असेल ना, असं एकदम छोट छोट. कसलंच टेन्शन नाही बघ. आकाशात अशी उंच भरारी घ्यायची. देवा अर्जुन, तू काही पण काय लक्षात ठेवतोस? अरे मी आपलं ते असंच म्हणले होते. माझ्या सगळं लक्षात आहे आप्पे. चल मग रेडी? काय तू काय खुळायस का? मी चालले घरी. आप्पे नाही. चालले कुठे चालले? अरे तू काय, मी आपल्या अशी चालली होती. तू काय म्हणलं होतं सरप्राईज द्यायचं? मी घरी कोणाला सांगितलं नाही. आपला फोन घेऊन आल्या इथे. पैसे पैसे तू कशाला विचार करते पैसे अरे पैशाचा? अजून तू- नको, अगं नको. आप्पे एक दिवस जा ना मनासारखं. तुला काय करायचंय? अरे नको म्हणलं आपण ना. मी घेऊन आलो ना सरप्राईज. तू नको. पैशाचा काय विषय? दुसरं काहीतरी करू. अगं दुसरं काहीतरी. नको. आप्पे तिकडे लांब लांब जिथपर्यंत नजर जाईल ना तिथपर्यंत. तू आत्ता म्हणतेस आप्पे की मी त्या दिवशी असंच म्हणलं होतं, पण मी त्या दिवशी तुझ्या डोळ्यात बघितलंय. तू जे काय बोलली होतीस ना, खूप मनापासून बोलली होतीस आप्पे. असं वाटणं साहजिकच आहे ग. आजपर्यंत तू काय करत आलीस? सगळ्यांची मनं सांभाळत आलीस है ना. बाप्पूंच्या मनाप्रमाणे जगलीस, आईच्या मनाप्रमाणे जगलीस, दीप्याच्या मनाप्रमाणे जगलीस. स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं राहूनच गेलं. तुझं बी काय चुकीचं नाही ग. आपली घरची परिस्थिती, घरच्या जबाबदाऱ्या सगळ्या सांभाळल्यास तू. पण आज जग ना मनासारखं, स्वतःच्या मनासारखं. अगं ते आभाळ बघ, असं वाटतं बोलवते आपल्याला. एखाद्या पक्षाप्रमाणे उडावसं नाही वाटत? ते आभाळ म्हणते आपल्याला की या. अगं बघ त्या आभाळाकडे. ना खाच खळगे आहेत, ना कसली वेडी वाकडी वळण आहेत, ना चढ उतार आहेत, ना खड्डे आहेत. फक्त आणि फक्त मोकळं आभाळ आहे. त्यात एखाद्या पक्षाप्रमाणे आपण स्वच्छंदपणे, मुक्तपणे उडायचं. रेडी मग?
आपे कसं वाटलं तुला? आपल्याला एखादं गाणं आवडल्यानंतर कसं आपण परत परत तेच तेच गाणं ऐकतो, तसंच माझ्या डोक्यात सारखं सारखं तेच चाललंय. मला लई भारी वाटलं अर्जुन. आपे खरंच आवडलं ना तुला? अरे लई आवडलं. म्हणजे मी शरीरानं खाली उतरल्या, पण माझं मन अजूनही हवेत तरंग. माझं बी. आपे तो आपल्या दोघांची मन अजून हवेत उडतात. आणि कुठलं कुणाचं आहे तेच कळायला. अर्जुन का केलंस हे सगळं? तूच म्हणली होतीस ना की अरे पण लई दिवस झाले की ते म्हणून. मग आजच का? अगं कारण मला तुला उडताना बघायचं होतं. तुला उडून झाल्यावर कसं वाटतंय ते बघायचं होतं, आणि मग मला उडी मारायची होती. उडी मारायची होती म्हणजे? म्हणजे आपल्याला नाही कधी गोष्ट करायची असते, आणि आपण नुसतं काटा काटावर फिरत राहतो. काय होईल, कसं होईल, जमल का, याचाच विचार करत बसतो फक्त आपण. म्हणजे आपल्याला कोणाला काहीतरी सांगायचं असतं, पण आपण नुसतं गोल 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 आपण डोक्यात सगळे सीन तयार करतो, पण जे सांगायचं असतं ना तेच सांगत नाही. असं होतं. काय सांगायचंय तुला? आपे मला फक्त तुला नाही सांगायचं, मला तुझ्या मनाला साथ घालायची. म्हणजे आपे मला माहितीये तुझा प्रवास एखाद्या पक्षासारखा असणार आहे ग, स्वच्छंदी, मन मोकळा. आणि तुझ्या ह्या प्रवासात आत्तासारखी माझी सोबत करशील, मला सोबत ठेवशील तुझ्या. मला तुझ्या संग राहायचंय ग. म्हणजे आपण वाऱ्या उडत असू नाही तर जमिनीवर नडत असू, मला फक्त तुझ्या सोबत राहायचंय. आपण ठेवशील का मला सोबत? म्हणजे मला नाही कळते. म्हणजे हेच कलेक्टर अपर्णा सुरेश माने मगाशी तुमच्या टेबलवर जी फाईल आली होती, पहिली फाईल, त्यात काय लिहिलं होतं माहितीये का? काय? त्यात हे लिहिलं होतं की अर्जुन कदम नावाचा एक याडा पोरगा तुझ्यावर जीवा पाड प्रेम करतो. आपले झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.